हेलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचा ठीक आहे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे. कालपासून आपण ही नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे, जी रिव्हिजन सिरीज आहे आणि ही कंटिन्युटी एक्झाम पर्यंत अशीच राहणार. याची प्लेलिस्ट जी आहे ती टोटली डिफरंट आहे. ठीक आहे. आपण जी प्लेलिस्ट ऑलरेडी जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हे ऍड नाही केलेलं आहे. ही एक वेगळीच प्लेलिस्ट आहे. याच्यामध्ये सगळेच रिव्हिजनचे डायरेक्ट आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघत आहे रिव्हिजन वाईज. ठीक आहे. तर ही जी प्लेलिस्ट आहे ही तुम्ही स्वतःजवळ सेव्ह करून घ्या तुमच्या लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये, जे आपण डिव्हाइसमध्ये तुम्ही बघत असाल तिथे ती प्लेलिस्ट सेव्ह करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येतील ते सर्व डायरेक्टली तुम्हाला कळतील. ठीक आहे. तसंच कालचा रिस्पॉन्स थोडा कमी होता. पुन्हा जर या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तर खूपच चांगलं होईल, म्हणजे ही सिरीज आपण कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच आपल्याला मिनिमम 4000 क्वेश्चन्स MCQs रिव्हिजन मध्ये सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंगचे क्वेश्चन. तर बघा, इथे मी ऑप्शन्स पूर्ण सांगत नाही आहे. इथे फक्त मी काय करत आहे, क्वेश्चन आणि आन्सरच सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला टायमिंग पण कमी होऊन जातो आणि त्याच्यानंतर लवकर लवकर आपले जे क्वेश्चन्स आहेत ते रिवाइज पण होऊन जातात. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस ऑफ कंपनी आर डिस्प्लेड इन विच स्टेटमेंट. एखाद्या कंपनीचे उत्पन्न आणि खर्च कोणत्या पत्रकात दाखवले जातात? तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्कम स्टेटमेंट, उत्पन्न पत्रक. ओके. नेक्स्ट, सेकंड, द मेन पर्पज ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज. वित्तीय लेखांकनाचा मुख्य उद्देश काय आहे? आन्सर आहे फर्स्ट, टू प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू शेअर होल्डर्स. भागधारकांना आर्थिक माहिती देणे. नेक्स्ट, थर्ड, अकाउंटिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन. लेखांकन कोणती माहिती प्रदान करते? तर बघा, फायनान्शियल पोझिशन पण प्रदान आहे, प्रॉफिट अँड लॉस पण, अँड कॅश फ्लो पण. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. मीन्स आर्थिक स्थिती, नफा किंवा तोटा, रोख प्रवाह आणि म्हणजे वरील सर्व. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, द डिटर्मिनेशन ऑफ एक्सपेन्सेस फॉर अकाउंटिंग पिरियड इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ. लेखा कालावधीतील खर्च निश्चित करण्यासाठी कोणती संकल्पना वापरली जाते? आन्सर आहे थर्ड, मॅचिंग. ठीक आहे. मॅचिंग कन्सेप्ट मीन्स जुळणी. नेक्स्ट, फिफ्थ, अकाउंटिंग डज नॉट रेकॉर्ड ऑन नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बिकॉज ऑफ. आर्थिक नसलेल्या व्यवहाराची नोंद लेखांकनात का घेतली जात नाही? आन्सर आहे फोर्थ, मनी मेजरमेंट कन्सेप्ट, पैशाच्या मोजमापाची संकल्पनासाठी. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स, प्रोव्हिजन ऑफ बॅड डेट इज मेड ॲज पर द. वाईट कर्जासाठी तरतूद कोणत्या संकल्पनेनुसार केली जाते? आन्सर आहे इथे सेकंड, कन्झर्वेटिझम कन्व्हेन्शन मीन्स सावधगिरी संकल्पना. नेक्स्ट, सेवन, फिक्स असेट अँड करंट असेट आर कॅटेगराइज ॲज पर द कन्सेप्ट ऑफ. स्थिर मालमत्ता व वर्तमान मालमत्ता कोणत्या संकल्पनेनुसार वर्गीकृत केल्या जातात? आन्सर आहे इथे सेकंड, गोईंग कन्सेंट, चालू व्यवसाय. नेक्स्ट, एट, ओमिशन ऑफ पैसे अँड शोईंग ग्राउंड फिगर इन फायनान्शियल स्टेट इज बेस्ड ऑन. आर्थिक निवेदनामध्ये पैशाची वगळणी आणि पूर्व आकड्याचा वापर कोणत्या संकल्पनेवर आधारित असतो? आन्सर आहे थर्ड, मटेरियलिटी कन्सेप्ट, महत्वाचा संकल्पना, महत्वता. नेक्स्ट, नाइन्थ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर द पिरियड ऑफ 1 year बाय फॉलोइंग. नफा तोटा खाते 1 वर्षासाठी तयार केले जाते कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? आन्सर आहे थर्ड, अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट, लेखा कालावधी संकल्पना. नेक्स्ट, 10th, अन एक्सपेंडिचर इज कॅपिटल इन नेचर व्हेन. खर्च भांडवली स्वरूपात असतो कधी? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, आन्सर आहे सेकंड, इट इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ फिक्स असेट. तो स्थिर मालमत्ता वाढतो तेव्हा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा सपोर्ट जर असणार, तुमचे लाईक जर वाढणार, तेव्हाच मी इथे व्हिडिओ हे जे आहेत कंटिन्यू सिरीज कंटिन्यू करणार, अदरवाईज नाही. कारण की जर तुमचाच सपोर्ट नसला तर कुणासाठी हे व्हिडिओ बनवणार असं होऊन जाणार. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असणे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. नेक्स्ट, 11, कॅपिटल एक्सपेंडिचर आर रेकॉर्डेड इन. भांडवली खर्च यामध्ये नोंदवले जातात. आन्सर आहे थर्ड, बॅलन्स शीट, ताळेबंद. काय म्हटलंय 12th नंबर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रान्झॅक्शन ऑफ कॅपिटल नेचर. खालीलपैकी कोणता व्यवहार भांडवली स्वरूपाचा आहे? आन्सर आहे इथे सेकंड,
परचेस ऑफ ट्रक, ठीक आहे, ट्रकची खरेदी हा काय आहे, कॅपिटल नेचर आहे. नेक्स्ट 13, 5,000 rupees incurred for upgradation of computer by installation on 128 MB RAM is. बसवून संगणकाचे अद्ययावतीकरण करण्यात 5,000 खर्च तयार केला. आन्सर आहे इट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, मीन्स सेकंड जे आहे भांडवली खर्च असतो, ठीक आहे. नेक्स्ट 14, एंट्रन्स फी ऑफ ₹20,000 रिसिव्ड बाय क्लब इज. क्लब कडून मिळालेली 20,000 प्रवेश फी ही. आन्सर असेल सेकंड कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. तसंच बघा महाट्रान्सफोचे अकाउंट्स प्रोफेशनल PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व MCQs कव्हर आहेत, ठीक आहे. 7,000 प्लस MCQs आहे याच्यामध्ये आणि 7ही चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे. ही PDF जी आहे तुम्हाला महाट्रान्सफो LDC UDC डेप्युटी मॅनेजरसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, ठीक आहे. कारण की याच्यामध्ये सर्व बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णच कन्सेप्ट MCQ वाईज कव्हर केलेले आहे आणि दोन्ही लँग्वेजमध्ये हे इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. याची प्राइस जी आहे ते तुम्हाला 750 मध्ये ही पूर्ण PDF मिळून जाईल. तसंच महाट्रान्सफोचे जे एक्झाम्स डेट आहे ते पण लवकरात लवकर येऊन जाईल. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर प्रिपरेशन चालू कराल तेवढ्या लवकर तुमचं चांगलं आहे की पूर्ण पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, ठीक आहे. सिडकोचा आपल्याला रिव्ह्यू चांगले आहे की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपल्या MCQs आणि व्हिडिओजमधून आले. तर त्याच्यासाठी महाट्रान्सफोसाठी पण हा चांगला एक फीडबॅक आहे की जे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आहे ते आपल्या याच्यामधनं पूर्ण कव्हर होऊन जातील, ठीक आहे. तर आता 50 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय, लाईफ मेंबरशिप फीज रिसिव्ड बाय क्लब इज. क्लब कडून मिळालेली आयुष्यभर सदस्यतेची फी ही. तर आन्सर आहे इथे फोर्थ कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. ओके. नेक्स्ट 16, कॉस्ट ऑफ गुड्स परचेस फॉर रिसेल इज अन एक्झाम्पल ऑफ. पुनर्विक्रीसाठी वस्तूंच्या खरेदीचा खर्च हा. तर आन्सर आहे इथे सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च असतो. नेक्स्ट 17, इम्पोर्ट ड्युटी ऑफ रॉ मटेरियल परचेसेस. कच्चा माल खरेदीसाठी भरलेला आयात कर हा. तर आन्सर आहे इथे सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो, ठीक आहे, म्हणजे महसुली खर्च. नेक्स्ट 18, रिसिव्ड फ्रॉम सोलोमॅन अँड कंपनी अँड इनवॉइस फॉर ₹1,500 फॉर रिपेअर्स टू फॅक्टरी वॉल इज. सोलोमॅन अँड कंपनीकडून फॅक्टरीच्या भिंती दुरुस्तीचे 1,500चे बिल प्राप्त झाले तर तो खर्च. तर तो खर्च येतो सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये, म्हणजे महसुली खर्च. नेक्स्ट 19, कंपन्सेशन रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट फॉर कंपल्सरी ॲक्विजिशन ऑफ लँड इज. जमिनीच्या सक्तीच्या अधिग्रहणासाठी सरकारकडून मिळालेले नुकसान भरपाई ही. तर बघा इथे दिलेलं आहे कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, नाही, तर इथे काय येईल, नन ऑफ दिस, यापैकी कोणतीच नाही, ठीक आहे. नेक्स्ट 20, ऑल रेव्हेन्यू रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर आर शोन इन. सर्व महसुली प्राप्ती आणि खर्च कुठे दर्शवले जाते. आन्सर आहे सेकंड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस, व्यापार व नफा तोटा खाते, ठीक आहे. नेक्स्ट 21, अ बॅड डेट्स रिकवर्ड ड्युरिंग अ इयर विल बी. वर्षभरात वसूल झालेले वाईट कर्ज हे असेल. तर आन्सर आहे इथे थर्ड रेव्हेन्यू रिसिप्ट, महसुली प्राप्ती. नेक्स्ट 22, इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ मशिनरी डॅमेज कम्प्लिटली बाय फायर इज. आग लागून मशिनरी पूर्णतः नष्ट झाल्याने मिळालेली विमा भरपाई ही. आन्सर आहे फर्स्ट कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. नेक्स्ट 23, 5,000 स्पेंड ॲज अ लॉयर फीस टू डिफेंड अ सूट क्लेमिंग फॅक्टरी साईट ओनरशिप इज. कारखान्याच्या जागेवर दावा करणाऱ्या खटल्यासाठी वकिलाची फीस 5,000 खर्च केला तर तो. आन्सर येईल सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. नेक्स्ट 24, 10,000 स्पेंड ऑन डायरेक्टर फॉर एंट्री फॉर कॅपिटल असेट परचेसेस. भांडवल मालमत्ताच्या खरेदीसाठी संचालकाच्या परदेश दौऱ्यावर 10,000 खर्च झाला तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून काम आहे, ठीक आहे. आन्सर आहे भांडवली खर्च. नेक्स्ट 25, नॉमिनल अकाउंट रिप्रेझेंट, नाममात्र खाती दर्शवतात. तर आन्सर आहे इथे बघा असेट्स आणि लायबिलिटी दोन्ही आहे, म्हणून आन्सर आहे बोथ ए अँड डी, ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
तसंच बघा ऑल इन वन अकाउंट्स पीडीएफ अवेलेबल आहे ज्याची प्राइस आहे 750. मॉक टेस्टची पण पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 10 कम्प्लीट मॉक टेस्ट विथ कम्प्लीट सोल्युशन IBPS पॅटर्न नुसार सॉल्व्ह केलेले आहेत, ते आहे 150 रुपीज. आणि तसंच फॉर्म्युला बेस्ड आणि त्याचे सोल्युशन्स विथ असाइनमेंट असे टोटल 600 MCQs आहे ज्याच्यामध्ये त्याची प्राइस आहे 50 रुपीज. LDC जी मॉक टेस्ट आहे आणि फॉर्म्युला हे तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना मराठी पाहिजे ते मराठी, ज्यांना इंग्लिश पाहिजे इंग्लिशमध्ये मिळून जाईल. आणि जे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचे आहे त्या दोन्ही कंबाईनमध्ये आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे एकाच याच्यामध्ये. ठीक आहे. तर ज्यांना पण ज्या पीडीएफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून बुक परचेस करून घ्या आणि आत्ताच प्रिपरेशनला स्टार्ट करा, कारण की एक्झाम लवकरात लवकर येऊ शकते. त्याच्यामुळे आपलं प्रिपरेशन राहणं खूप गरजेचं आहे, कारण की चान्स एकचदा मिळतो आणि एकचदा चान्सचा आपल्याला फायदा घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.